देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। आज दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चाची जी प्रमुख मागणी होती, मालेगाव तालुक्यातील वनपट-टिंगरी जे गाव आहे आणि उमरदा गाव, या गावातील नागरिकांकडे जातीचे दाखले आणि रेशन कार्ड नसल्या कारणाने या लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता। परंतु लोकशाही धडक मोर्चाच्या पाठपुराव्याला यश आलं आणि 20 तारखेला जातीचे दाखले आणि रेशन कार्डचं शिबिर वनपट-टिंगरी येथे घेण्यात आलं। परंतु आज मालेगाव तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त जो प्रश्न आहे नागरिकांना की जे घरकुल येतात त्या घरकुलांना जागा नसल्या कारणाने हे घरकुल अपात्र ठरवले जातात। समजा जर कधी एखाद्याचा पहिला चेक पडला आणि अधिकाऱ्यांनी जर त्यांना सांगितले की तुमचं घरकुल अतिक्रमणाच्या जागेवर आहे किंवा फॉरेस्टवर जागेवर किंवा गायरांच्या जागेवर आहे, हे सांगितल्यानंतर ते घरकुल वापस जातं किंवा ते अपात्र ठरवलं जातं। परंतु पहिला चेक पडल्यानंतर असं हे का करण्यात येतं, म्हणजे हे कुठंतरी चुकीचं होतं। आणि समजा ज्या लोकांनी चिरीमिरी दिली तर त्या लोकांचे घरकुल त्या जागेवर बांधले जातात, म्हणजे गायरान असो, फॉरेस्ट असो किंवा अतिक्रमण असो, त्या जागेवर यांना घरकुल बांधता येतं। परंतु जे गरीब लोक आहेत, जे पैसा देऊ शकत नाही, त्यांचे घरकुल अपात्र ठरवले जातात किंवा त्यांना ते घरकुल काम बंद करायला लावतात। त्याच्यासाठी माननीय प्रांत साहेब, सदगीर साहेब, तसेच तहसीलदार साहेब असतील आपले सोनवणे साहेब आणि गट विकास अधिकारी यांची एक मीटिंग लावून ज्या मालेगाव तालुक्यातील जे लोकांचे घरकुल बंद झालेले आहेत त्या लोकांना घरकुल कसं देता येईल आणि त्यांना जागा कशी देता येईल यासाठी सुद्धा हा मोर्चा आम्ही इथे घेऊन आलो होतो। म्हणजे एकीकडे तुम्ही पैसे दिल्यानंतर तुम्ही कुठल्याही जागेवर घर बांधलं तर चालतं, परंतु गरिबांनी पैसे न दिल्यामुळे त्यांचं घरकुलाचं काम बंद केलं जातं, हे कुठंतरी बंद झालं पाहिजे। आणि आज देश स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष होत आली, आजही या लोकांकडे जातीचे दाखले नाहीत, रेशन कार्ड नाहीत, काही लोकांकडे मतदान कार्डसुद्धा नाहीत। रेशन कार्ड आणि जातीचे दाखले नसल्या कारणाने या आदिवासी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही। तसेच तुमचं रमाई आवास योजना असेल, शबरी माता योजना असेल, ओबीसी घरकुल योजना असेल, या घरकुलांचा लाभ फक्त यांना जातीचे दाखले नसल्या कारणाने मिळत नाही। म्हणून याच्यावर सुद्धा दुसरा काही पर्याय काढता येईल का, आणि ज्या 70-80 वर्षापासून ज्या लोकांना घरकुल मिळालं नाही त्यांना घरकुल कसं देता येईल यासाठी सुद्धा आम्ही प्रांत साहेब, तहसीलदार साहेब आणि गट विकास अधिकारी यांना एक मीटिंग घेण्याचा आग्रह केला आणि तसं त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही सगळे अधिकारी मिळून एक मीटिंग घेऊ आणि त्याच्यावर काहीतरी तोडगा काढू, जेणेकरून या मालेगाव तालुक्यातले जे लोक घरकुलापासून वंचित आहे त्यांना घरकुले मिळतील आणि त्यांना कुठंतरी एक न्याय मिळेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे वनपट-टिंगरीमध्ये आज जवळजवळ या लोकांकडं मतदान कार्डसुद्धा नाही, म्हणून मतदान कार्डाचं शिबिर, रेशन कार्ड शिबिर असेल किंवा जातीच्या दाखल्यांचं शिबिर असेल हे भरवण्याचं सुद्धा यांनी आश्वासन दिलं। तसे मालेगाव तालुक्यातील उमरदा या गावाला जातीचे दाखले, रेशन कार्ड आणि घरकुलांचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावण्याचं आश्वासन आम्हाला प्रांत साहेबांनी दिलं। त्याच्यानंतर आज मालेगाव तालुक्यामध्ये जर पाहिलं तर जातीच्या दाखल्यासाठी, रेशन कार्डसाठी 10-10, 15-15 हजार रुपये मोजावे लागतात। एवढे पैसे मोजून देखील वर्षानुवर्षे चक्र मारून देखील आपल्याला जातीचे दाखले मिळत नाही, रेशन कार्ड मिळत नाही, हा एक कुठंतरी एक प्रकारे अन्याय आहे। म्हणून या अन्यायाविरुद्ध लोकशाही धडक मोर्चाने आवाज उठवला आणि त्याचा आज कुठंतरी या लोकांना न्याय मिळत आहे। आणि आज सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की टिंगरी गावामध्ये जातीच्या दाखल्यांचं आणि रेशन कार्डचं शिबिर लागलं, त्याबद्दल आम्ही इथले जे तहसीलदार साहेब असतील, विशाल सोडून आम्ही त्यांचंही अभिनंदन करतो। आमचं लोकशाही धडक मोर्चाची एकच मागणी आहे, कुठेही अन्याय होत असेल, कोणाला न्याय मिळत नसेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा। कुठल्याही अधिकाऱ्यांनी तुमच्याकडे पैसे मागितले किंवा एखाद्या अधिकाऱ्याने तुम्हाला त्रास दिला तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा। आम्ही तो अधिकारी किती मोठा असो त्याला वरतीवर आणण्याचं काम लोकशाही धडक मोर्चा केल्याशिवाय राहणार नाही। एवढं बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।